मुंबईमध्ये बैठकाचं सत्र वारंवार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज महत्त्वाची बैठक मातोश्रीमध्ये पार पडली। जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांना भेटीला आले होते। जवळपास 2 घंटे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली। मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने ही बैठक होती असं जयंत पाटील यांनी सांगितलं की ही बैठक आमची सकारात्मक झालेली आहे। काही जागेवर तोडगा आहे तो अद्यापही सुटलेला नाही। आम्ही ज्या जागा मागत आहोत कारण जयंत पाटील यांची राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा मुंबई रिजनमध्ये त्यांचे 6 नगरसेवक होते आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्या जागा कॅप्चर करायच्या आहेत आणि त्याच जागा पाहिजे होत्या असं मत जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलेलं आहे। जवळपास 25 जागा त्यांनी मागितलेल्या आहेत। मात्र दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असतील किंवा राज ठाकरे यांचे मनसैनिक असतील यांनी आपली त्या वार्डातून त्या जो प्रभाग आहे त्या प्रभागातून त्यांनी आपली कंबर कसलेली आहे। त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे। मात्र आता राष्ट्रवादी एकत्र आली तर त्यांना 25 जागाची मागणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। आता या जागेवर कसा पेच काढायचा या संदर्भात देखील दुसरी बैठक होऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये जर राष्ट्रवादी एकत्र आली तर याचा फायदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला नक्कीच होईल। कारण त्यांच्याकडे जवळपास मुस्लिम बहुमत जास्त आहे आणि त्याचबरोबर दलित वोटिंग राष्ट्रवादीकडे आहे। येणाऱ्या काळामध्ये आता राष्ट्रवादी जे शरद पवार गट आहेत ते ठाकरे यांच्यासोबत येतंय का आणि आल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये त्यांना नेमका कसा फायदा होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। मात्र आज जवळपास 2 घंटे ही चर्चा मातोश्री येथे पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या 4 गोष्टी घडलेल्या आहेत। त्या सुरुवातीला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रथमच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये त्यांनी आपला प्रस्ताव जो आहे पक्षाचा प्रस्ताव जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता। 25 जागेचा प्रस्ताव दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येते। त्याचबरोबर भांडूप आणि काही अशा भागामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं अस्तित्व होतं काही नगरसेवक निवडून आले होते अशा ठिकाणी त्यांनी विशेष करून मागणी केलेली आहे। त्या संदर्भात आता नेमकं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जयंत पाटील यांनी ज्यावेळेस माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून जर आम्हाला एकत्र आला असतो तर आम्हाला या महानगरपालिकेमध्ये फायदा नक्की झाला असता। मात्र आमची इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये एकत्र येऊन हे निवडणूक लढली पाहिजे अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केलेली। मात्र आता याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कसं उत्तर देत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन कल्पेश मोरे सह सुमेध साळवे, LS मराठी, मुंबई।